सदर प्रकरणी अहमदनगर शहरात दिनांक 29/9/25 रोजी बाळातुटी कारंजा येथे रस्त्यावर आय लव्ह मोहम्मद अशा प्रकारची रांगोळी करण्यात आली होती। त्या प्रकरणी त्या रांगोळीवरून शिवप्रतिष्ठानची दुर्गा दौड जाणार असल्याबाबतची माहिती मिळाली होती। तदनंतर सदर प्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशन येथे फिर्यादी शेख अल्तमाश जरीवाला यांनी फिर्याद दाखल केली होती। सदर फिर्यादीच्या चौकशी दरम्यान आरोपीला अटक करण्यात आलं। आरोपी नामे संग्राम उर्फ महादेव अशोक रासकर यास अटक केली होती। सदर आरोपीने मान्य न्यायालयासमोर यापूर्वी 2 वेळा जामीन अर्ज दाखल केला होता। त्या दोन्ही वेळेस त्याचा जामीन अर्ज माननीय न्यायालयाने फेटाळला होता। दोन्ही वेळेस आम्ही सदरच्या जामीन अर्जास मूळ फिर्यादीच्या वतीने विरोध केलेला होता। आज दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर परत एकदा आरोपी संग्राम उर्फ महादेव रासकर याने माननीय न्यायालयासमोर जामीन अर्ज दाखल केला। या प्रकरणी आम्ही परत सरकार पक्षाचे वकील साहेब श्री अजित लक्ष्मणराव वाडेकर यांना सहाय्यक म्हणून काम केलं व माननीय न्यायालयासमोर आरोपीचे काही पूर्वीचे क्रिमिनल रेकॉर्ड्स आणले व आरोपीला जामिनावर सोडल्यावर सामाजिक मतभेद वाढण्याचं कारण माननीय न्यायालयासमोर आणलं। मूळ फिर्यादीच्या वतीने युक्तिवाद ग्राह्य धरून माननीय न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे। या प्रकरणी मूळ फिर्यादीच्या वतीने श्री RN बेग, ॲडव्होकेट RR बेग, ॲडव्होकेट AR बेग, ॲडव्होकेट साबिर सय्यद, ॲडव्होकेट सलमान जहागीरदार, ॲडव्होकेट मतीन खान, ॲडव्होकेट असद सय्यद व इतर यांनी आम्ही सगळ्यांनी काम पाहिले व युक्तिवाद केला।